इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। भारतीय हवाई दलात इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची ही भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पासवर आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येईल। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि यामध्ये जागांचा जर विचार केला तर कुक झालं, मेस स्टाफ झालं, लॉन्ड्रीमन झालं, हाऊसकीपिंग स्टाफ झालं, मल्टीटास्किंग MTS, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या बेसिसवरचे यामध्ये भरपूर असे पद आहेत। त्याचबरोबर टायपिंगवरचे सुद्धा आहे। तर कोणकोणते यामध्ये पद आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, लेखी परीक्षा आहे की नाही आहे, निवड प्रक्रिया यामध्ये काय आहे, पगार किती भेटणार आहे, वय किती आहे, तर संपूर्ण माहिती इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर या भरतीमध्ये इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपलं जे वय या ठिकाणी गणलं जाणार आहे 15 जून 2025 पासून आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे। फीचा जर विचार केला SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल ₹1 सुद्धा यामध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे, ठीक आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते। तर अग्निवीर अंतर्गत येत नाही, परमनंट भरती आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची, ठीक आहे। आणि यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर 10वी पाससाठी से इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची ही भरती चालू आहे आणि ऑफलाईन भरती आहे। तर जास्त चान्स आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे, कारण की ऑफलाईन भरती ही निघाली तर ऑफलाईनमध्ये भरपूर मुलं फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जागांचा जर विचार केला तर 153 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे। तर कोणकोणत्या पदामध्ये किती शिक्षण लागते ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। निम्न श्रेणी लिपिकचं पद आहे 14 जागा यामध्ये। तर यामध्ये 12वी पास पाहिजे, प्लस आपण संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट यामध्ये पाहिजे। दुसरं जे पद आहे हिंदी टायपिस्टचं आहे तर 2 जागा यामध्ये, तर 12वी पास यामध्ये पाहिजे। त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट यामध्ये लागणार आहे। त्यानंतर तिसरं जे पद आहे तर स्टोअर कीपरचं पद आहे, तर 16 जागा यामध्ये फक्त 12वी पास ठेवण्यात आलं आहे। 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते स्टोअर कीपरमध्ये। त्यानंतर चौथं जे पद आहे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरचं पद आहे, तर 8 जागा यामध्ये। तर यामध्ये 10वी पास पाहिजे, हलके व अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। त्यानंतर 5वं जे पद आहे तर हे कुकचं पद आहे, तर 12 जागा यामध्ये आणि यामध्ये पात्रता पाहिजे 10वी पास तुम्ही पाहिजे, प्लस ITI डिप्लोमा पाहिजे, त्याचबरोबर कॅटरिंगचा पाहिजे, त्याचबरोबर 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। तर एवढं यामध्ये शिक्षण लागते। त्यानंतर 6वं जे पद आहे तर हे पेंटरचं पद आहे, तर 3 पद आहे यामध्ये। तर यामध्ये 10वी पास पाहिजे प्लस ITI पाहिजे पेंटरचा। त्यानंतर 7वं जे पद आहे हे कारपेंटरचं आहे, तर 3 जागा यामध्ये आणि यामध्ये सुद्धा 10वी पास पाहिजे प्लस कारपेंटरचा ITI आपल्या यामध्ये असला पाहिजे। त्यानंतर 8वं जे पद आहे हाऊस कीपिंग स्टाफचं पद आहे, 31 जागा यामध्ये। तर 10वी पासवरच फॉर्म भरता येतो, कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही। त्यानंतर 10वं जे पद आहे मेस स्टाफचं पद आहे, 7 जागा आहे। यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येईल, कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही, 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्यानंतर 11वं जे पद आहे तर मल्टीटास्किंग स्टाफ MTSचं पद आहे, तर 53 जागा बऱ्यापैकी यामध्ये सुद्धा 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। त्यानंतर 12वं जे पद आहे व्हल्कनायझरचं पद आहे, तर यामध्ये 1 जागा आहे। तर यामध्ये सुद्धा 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर एवढी यामध्ये पात्रता आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये। तर यामध्ये हाईटचा जर विचार केला तर हाईट यामध्ये जास्त लागत नाही, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये। आणि पेपर जो आपला होणार आहे 10वीच्या लेवलचाच म्हणजे पेपर या ठिकाणी होणार आहे,
काही जास्त हार्ड नसणार आहे, कारण की 10वीच्या बेसिसवर हे भरती निघाली आहे. तर 10वीच्या सिलेबसवर या ठिकाणी पेपर असणार आहे. जास्त हार्ड या ठिकाणी पेपर असणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जवळपास 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर होणार आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये असं कुठे यामध्ये नमूद नाही केलं की यामध्ये ग्राउंड आहे बा म्हणून, म्हणजे फिजिकल यामध्ये जसं 1600 मीटर रनिंग झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, तर कुठे या ठिकाणी मेन्शन करण्यात आलं तर आलं नाही. तर हे फिजिकल क्वालिफाय त्या ठिकाणी टेस्ट असणार आहे. फक्त आपला हाईट वगैरे त्या ठिकाणी मोजणार आहे, त्याचबरोबर वेट वगैरे त्या ठिकाणी मोजणार आहे, कारण की फिजिकल त्या ठिकाणी क्वालिफाय दाखवलं जात आहे जाहिरातीमध्ये. तर इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची ही संपूर्ण जाहिरात आहे. भारतीय वायुसेना डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट इन IAF. तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. कॅटेगरी वाईज यामध्ये सर्वात अगोदर जागा दिली आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये. UR कॅटेगरीच्या 75 जागा, OBC कॅटेगरीच्या 29 जागा, SC कॅटेगरीच्या 26 जागा आहे, ST कॅटेगरीच्या 7 जागा, EWS कॅटेगरीच्या 11 जागा आणि PWBDच्या ज्या जागा ह्या 5 आहे आणि त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनच्या सुद्धा यामध्ये 12 जागा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे पदं असणार आहे, यामध्ये पदाचे नाव मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर पहा लॉवेट डिव्हिजन क्लर्कचं यामध्ये पद आहे, त्याचबरोबर हिंदी टायपिस्टचं पद आहे, कुकचं पद आहे, स्टोअर कीपरचं पद आहे, कारपेंटरचं आहे, त्याचबरोबर पेंटरचं आहे, मल्टीटास्किंग स्टाफ MTSचं पद आहे, मेस स्टाफचं पद आहे, लॉन्ड्रीमॅनचं पद आहे, हाऊसकीपिंग स्टाफचं पद आहे, व्हॉल्कनिसरचं पद आहे, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडचं पद आहे. तर ह्या टोटल जे आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये पात्रता वगैरे पदानुसार यामध्ये पात्रता दिली आहे, कोणकोणत्या पदामध्ये किती शिक्षण लागते हे या पार्टमध्ये दिलं आहे आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा ते सांगितलेलं आहे की शिक्षण यामध्ये किती लागते म्हणून. आता इंडियन एअरफोर्स ग्रुप सीची ही जी भरती निघाली आहे, तर यामध्ये कुठेही आपण जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर कुठेही असं या ठिकाणी लिहिलं नाही की बा यामध्ये हाईट एवढीच पाहिजे बा. त्याचबरोबर ग्राउंड यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर रनिंग आहे, कुठंही यामध्ये तुम्हाला दिसत नाही. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला हे संपूर्ण जाहिरात दाखवत आहे. तर यामध्ये फिजिकल फक्त क्वालिफाय त्यांनी यामध्ये दाखवलेलं आहे. तर फिजिकल फक्त आपल्याला क्वालिफाय नेचर टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हा फॉर्म आहे आणि त्यानंतर इथं कुठंसंही म्हणजे दिसत नाही की यामध्ये ग्राउंड वगैरे आहे म्हणून, पण या ठिकाणी एक दिसत आहे की यामध्ये आपला पेपर असणार आहे. तर सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोड ऑफ सिलेक्शन. तर बघू शकता सिलेबस फॉर रिटन एक्झामिनेशन. तर पहा यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 100 मार्काचा यामध्ये पेपर असणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पहा रिटन टेस्ट 100% वेल्टेज आहे, त्याचबरोबर स्किल प्रॅक्टिस फिजिकल टेस्ट क्वालिफाईंग ओनली. ठीक आहे. तर नॉर्मल आहे, एक लक्षात ठेवा. तर ही संपूर्ण जाहिरात आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीची. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या दिवस थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.